बाबासाहेबांच्या 134व्या जयंतीनिमित्त गोरेगावमध्ये कापला 134 किलोचा महाकाय केक। भारतीय संविधानाचे 75वें अमृत महोत्सवी वर्षाचे भव्य स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती, त्याचबरोबर भारतीय संविधानाचे 75वें अमृत महोत्सवी वर्ष असा एकत्र दैदिप्यमान सोहळा अण्णाभाऊ साठे मैदान, लिंक रोड, गोरेगाव पश्चिम येथे मोठ्या जल्लोषात अतिभव्य स्वरूपात शनिवारी दिनांक 26 एप्रिल 2025 ला साजरा करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अजय विचारे यांच्या संकल्पनेतून सलग तिसऱ्या वर्षी हा कार्यक्रम पार पडला। 134 किलोचा केक, डोळ्याचे पारणे फिटणारी आतिषबाजी या सोहळ्याचे आकर्षण होते। यासह ख्यातनाम शिहारा सीतामाई पाटील, रॅपर विपिन तातड यांचे सुंदर रॅप सॉन्ग झाले। यहाँ पे कट करके बाबा साहब को एक अनूठा अभिवादन, बाबा साहब को नमन कर रहे हैं। बाबा साहब का 134वां बर्थडे और संविधान का ये अमृत महोत्सव बहुत ही अलग ढंग से यहाँ पे सेलिब्रेट किया जा रहा है। मुझे लगता नहीं कि पूरे पश्चिम उपनगर में इतना बड़ा बाबा साहब की जयंती किसी ने आज तक मनाई हो। सर्व धर्म समभाव, ये जो कंसेप्ट हमारे इसी देर में सबको मिलेगा, सभी धर्म के धर्मगुरु इसका एक दूसरे को ये केक खिला के बाबा साहब का जो समता का संदेश है, बाबा साहेबांचा जो मेसेज है, तो सर्व पदाधिकारी कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीवर एक भव्य दिव्य कार्यक्रम साजरा केला। परंतु अनोखा कार्यक्रम पुण्यात कसा होता? हार्दिक हे आमचं तिसरं वर्ष आहे। गेले सातत्याने 3 वर्ष आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येथे साजरी करतो। ह्या जयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही आज 134 किलोचा हा केक आणलेला आहे आणि हे केकचं कटिंग सर्व धर्माचे धर्मगुरूंना बोलून त्यांच्या हस्ते केलेलं आहे। हा एक समानतेचा मेसेज आम्ही नागरिकांना देऊ इच्छितो। आंबेडकरांची जयंती साजरी करताना धर्मनिरपेक्षता हा शब्द असलाच पाहिजे, तुम्ही तो पाळला आणि संविधान या शब्दाबद्दल सुद्धा तुम्ही सर्व धर्मगुरूंना एकत्र आणलाय। मुळात आनंद कसा होता? की आनंद तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलेच असाल की सर्व इकडे जे आलेले भाविक ते अतिशय मंत्रमुग्ध होऊन नाचत होते, या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेत होते। आणि या कार्यक्रमाचे जे आम्ही बोलवलेले ते शाहीर सीमाताई पाटील, आणखी बिपिन तातड, त्याचबरोबर जॉली दादा मोरे, या तिघांनी यांच्या गाण्याच्या माध्यमातून, यांच्या रॅपच्या माध्यमातून, या शाहिरी बाणाच्या माध्यमातून लोकांना एक समानतेचा मेसेज दिलेला आहे। एक शेवटचा प्रश्न, जगामध्ये देशामध्ये कुठेतरी धर्मांध वातावरण आहे, परंतु धर्मनिरपेक्षता किती महत्वाची आणि आजच्या तारखेला संविधान किती महत्वाचं आहे? संविधानाशिवाय हा देश चालूच शकत नाही। त्यामुळे संविधान हे एक महत्वाचं आपल्या सर्वांसाठी आहे आणि त्याचं आपण पालन करायला पाहिजे। कारण डॉक्टर बाबासाहेबांनी हे संविधान लिहिताना हे सगळ्या गोष्टीचा विचार करूनच लिहिलेलं। त्यामुळे आपण सर्व जण, आपण भारतीय आहोत, आपलं परम कर्तव्य आहे की आपण संविधानाचं पालन करावं। अतिशय दुःखदायी बातमी आहे ही, आणि ज्यांनी पण केलेलं आहे हे अतिशय क्रूर आणि वेदनायक घटना घडलेली। आणि मला आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर विश्वास आहे, जसं ते सर्जिकल स्ट्राईक आपण सर्वांनी पाहिलेलं, याही ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना हे सोडणार नाही आणि महायुती सरकार ह्यांच्यासाठी सक्षम आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।